पायांवर फक्त कोणाला पाय नका ठेवू देवा त्यांना अवनी बोले पाय बाहेर घेऊ नकोस ते पायावर पाय नको धक्का नका लागू तुम्हाला मी एकदा मॅडमांना विचारतो सर्किट असलं तरी काय कोणाच्या पण घरात घुसून तू काही करणार काय चले भारत मॅडम चला हां कोई नहीं मारेगा जा कोई नहीं मारेगा एक काम कर ना एक कोणाला लागले ते बघा पहिलं एक कोणाला लागले बारक्या पोरी बायकाळाच्या घोडपदेव परिसरात हेरंब सोसायटीत एका घरगुती क्लासेसमध्ये एक माते फिरू शिरला आणि या माते फिरूने क्लासेसमधील 2 मुलांवरती जीवघेणा हल्ला केलेला आहे। काल संध्याकाळी 5च्या सुमारास ही संपूर्ण घटना घडलेली आहे। या ठिकाणी क्लासेस सुरू असताना जो मातेफिरू लेमतो पटेल नावाचा आरोपी आहे हा या ठिकाणी शिरला आणि या ठिकाणी जी 2 मुलं या ठिकाणी वर्गासाठी आली होती त्यांच्यावर त्याने जीवघेणा हल्ला केलेला आहे। इतकंच नाही तर या ठिकाणी त्याने घरातले टीव्ही त्याचबरोबर सिलेंडर आणि त्यावरती कागद टाकून घर देखील पेटवण्याचा प्रयत्न केलेला आहे। यामध्ये सुदैवाने कुठलीही दुर्घटना घडलेली नाहीये, मात्र या 2 मुलांवरती त्याने चाकूने हल्ला केलेला आहे ज्यामध्ये दोन्ही मुलं गंभीर जखमी झाली होती। या दोघांवरती शासकीय रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांची आता प्रकृती ठीक असल्याची माहिती ही पोलिसांकडून देण्यात आलेली आहे। मात्र दिवसा ढवळ्या अशा पद्धतीने माते फिरू शिरून त्या ठिकाणी केलेला जीवघेणा हल्ल्यामुळे या ठिकाणी सुरक्षेचा प्रश्न हा देखील तितकाच महत्त्वाचा असल्याचं सांगितलं जात आहे। आपण या ठिकाणी ज्या क्लासेस चालवतात त्या ताई आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। नेमकं त्यावेळी काय घडलं तर काय सांगाल? काल संध्याकाळी नेमकं 5 वाजता काय घडलं? मी नेहमीप्रमाणे 5 वाजता ट्युशनचा टाइम झाला म्हणून दरवाजा खोलला, 2 मुलांना आत घेतला आणि बाकी मुलं येणार म्हणून दरवाजा ओपन ठेवला। आम्ही या 2 मुलांना घेऊन मी अभ्यासाला बसली। अचानक दरवाजा ओपन असल्यामुळे अचानक तो एक इसम धावत आला, तो डायरेक्ट आत गेला। मी घाबरून 2 मुलांना घेऊन बाहेर पडली। पळता पळता त्यांनी मला ढकललं, ही हाताला लागली मुलगी, त्यांनी तिला बाहेर खेचला आणि तिच्यावर चाकूचा हे केला। माझ्या समोरचे दादा आहे त्यांना मी आवाज दिला की दादा कोणतरी आत घुसले, तुम्ही पटकन मुलांना वाचवा म्हणून। त्यावेळेस ते बाहेर यायच्या वेळेत त्यांनी त्यांनाही चाकू दाखवला, आम्हाला आत लोटलं आणि त्यांचा दरवाजा बंद केला त्या दादांचा। त्यामुळे हे सगळं होताना ही पळाली बाहेरच्या बाहेरून, पण जो मुलगा आहे त्यांनी त्याला परत आत खेचलं। मी त्याला बाहेर नेण्याचा प्रयत्न करता करता त्यांनी त्याला परत आत खेचलं आणि त्याला आत करून दरवाजा बंद केला। तुम्हाला देखील त्यामध्ये धक्काबुक्की आरोपीने केली? धक्काबुक्की केली मला, पण मी पडता पडता वाचली। मी दादाला मदतीसाठी धावत गेली, त्याच्यामुळे हिच्यावर त्यांनी हल्ला झाला हिच्यावर, पण ही पण त्याच्यातून पळाली, त्याच्यामधून सटकली त्याच्या हातातून आणि त्याने मग याच्यावरती आत घेतलं त्याला आणि दरवाजा बंद केला। आपण पाहतोय तर या दोन्ही मुलांच्या मानेवरती धारदार शस्त्राने या आरोपीने गंभीर हल्ला केल्याचं पाहायला मिळतंय। तर हा दुसरा मुलगा आहे, ही दोन्ही मुलं बहीण भाऊ आहेत आणि क्लासेससाठी आली होती, त्यावेळी हा संपूर्ण प्रकार घडला। आपण त्यांच्याशी थोडं बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत। दीदी क्या हुआ था कल? कल है ना हम इधर बैठे थे, अचानक से एक लड़का आया और उसने दरवाज़ा बंद किया। वो किचन में गया, चाकू लाया, मेरे टीचर ने दरवाज़ा खोला, मेरे टीचर ने हम दोनों बहन भाई को बाहर निकाला और वो भी सुरक्षित बाहर आई। और फिर जैसे ही बाहर आई वो दरवाज़ा खुला था, उसके अंदर धक्का दे दिया चोर ने और चाकू दिखाया दूसरे रूम में भी, पर उसको भी लॉक कर दिया, इसलिए मेरे को भी चाकू लगाया। पर मैं थोड़ा सा ऐसे हो गई, नहीं तो मेरे को इधर मार रहा था। और मैं फिर एक आंटी देख रही थी, आंटी ने मेरे को रुई लगाया और मैंने मेरी मम्मी से बात की, मेरी मम्मी बोली मैं आ रही हूँ, तू रुक। हाँ, फिर मेरे अंकल थे, उन्होंने मेरे को हॉस्पिटल लेके गए और मेरे भाई को भी निकाला अंदर से और मेरे भाई को अंदर मारा और किया, इसलिए मेरा भाई अंदर जाके छुप गया। इसलिए अंकल ने एक आइडिया निकाला कि है ना हम उधर से है ना दरवाज़ा तोड़ते और फिर उधर से आए और फिर उधर का दरवाज़ा खोल के उसके अंदर से हम मेरे भाई को निकाल के डॉक्टर के पास लेके गए, जब जाके हमारा ये हुआ है, नहीं तो
ये भी नहीं हो पाता था ठीक। तर आपण पाहतोय की स्वतः त्या मुलीने एकूणच घडलेला प्रसंग सांगितलेला आहे, मात्र ज्या मुलाला या ठिकाणी या मातेफिरूने मारहाण केली त्याचं नेमकं काय म्हणणं आहे? क्या हुआ था आपको, उसने किधर किधर मारा? पहले उसने मेरे को इधर चाकू मारा, बाद में हाथ में मारा, बाद में ना उसने मेरे को उठा के नीचे गिराया, बाद में उसने उधर से लादी ली और खुद के सिर पे मारी। जब तक मैं बाथरूम के अंदर छुप गया था, बाद में पुलिस वाले आए और बाद में मेरे को बाहर निकाला। बाद में हम हॉस्पिटल में गए और बाद में टेका ऐसे लागलेलं आहे। तर आपण पाहतोय की या मुलांना गंभीर दुखापत या ठिकाणी झालेली आहे, टाके देखील लावण्यात आलेले आहेत। महत्वाचं म्हणजे मुलांच्या या सुरक्षेचा प्रश्न हा देखील ऐरणीवर आलेला आहे। अगदी दाटीवाटीचा संपूर्ण हा परिसर आहे आणि या ठिकाणी अशी घटना घडल्यामुळे या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न हा तितकाच गंभीर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।